भांडूप पश्चिम मुंबईच्या उपनगरातील औद्योगिकीकरण व नागरीकरणासाठी प्रसिद्ध असा बहुसंख्य कोकणी मालवणी लोकवस्तीचा भजनी गायकांची पंढरी असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा व छत्रपती शिवरायांना आराधदैवत मानणाऱ्या धारकरांचा हा विभाग। गेली 30 वर्ष या भांडूप पश्चिमेचा हा परिसर मी पाहतोय। परप्रांतीय फेरीवाले विक्रेते यांच्या गर्दीने व्यापलेला 29 डिसेंबरच्या काळरात्री 10 वाजता निष्पाप प्रवाशांना या भांडूप पश्चिमेला आपला जीव गमवावा लागला। काही प्रवाशांना आपले अवयवसुद्धा गमवावे लागले। कोणाचा बाप गेला, कोणाची आई गेली आणि मग प्रशासनाला जाग आली। आज फेरीवाला मुक्त परिसर बघून हुतात्मा झालेल्या निष्पाप नागरिकांना मनापासून श्रद्धांजली व्हावीशी वाटली। याच विचाराने की पुन्हा हा परिसर फेरीवाले व विक्रेत्यांच्या गर्दीने व्यापणार तर नाही ना, बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना। मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय। मायबाप रसिको, आज मी पुन्हा एकदा येईल आहे कोकणकरांची वस्ती असलेल्या भांडूपच्या पश्चिमेत। भांडूपच्या गाढव नाक्यावरती एक सुंदर असं मासळी बाजार भरता, तो आपण यापूर्वीही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल, परंतु आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मासळी बाजार बघायला मिळणारच आहे, भाजी बाजारसुद्धा बघायला मिळणार आहे, परंतु एक सुंदरसा सांप्रदायिक उत्सव चालू आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत। सध्या BMCची निवडणूक लागलेली असा आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार फेरी बरेचसे चालू आहेत, ते प्रचार फेरीसुद्धा आपण अनुभवणार असो। तर असो हो सुंदर आजचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो। व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा। चला तर जाऊया भांडूप पश्चिमेच्या कोकण मासळी बाजारात। अखिल भांडूप वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताह व संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा तसेच व्यसनमुक्तीच्या संदर्भातले उपदेश असा हा सुंदर कार्यक्रम आज या भांडूप पश्चिमेच्या गाढव नाक्यावरती आयोजित झाला आहे। साधारण आपण या पवित्र स्थळाला किंवा या सगळ्या सप्ताहाला भेट देऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊया। राशी नक्षत्राचे दिवसे उदंड भाषा सांगितला नगरनारी रंजनी लहाना ना परी प्रसंगी स्मरले कथा विचित्र आहे ते कृष्ण करिता महामुक्तीचे वरील भक्तोपकृपियाचा असुर ध्यानस्थ यवनातील जपने उभे नेत्र एकाचे पारावरी चित्तामणी चिंतुनियातील सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत, नेहमी आपले व्हिडिओ बघतात। मासळी बाजारात वगैरे आमची भेट झाली होती। आज ते या हरिनाम सप्ताहाच्या संप्रदायात ते सुद्धा सहभागी झाले आहेत। मस्त किती दिवस कार्यक्रम चालणार आहे? 8 दिवस सप्ताह चालणार आहे। मायबाप रसिको, तुम्ही जवळपास असेल तर नक्की या ठिकाणी संध्याकाळचं कीर्तन वगैरे होतं का? संध्याकाळी कीर्तन, दिवसभर कार्यक्रम असतो। दिवसभर। नमस्कार माऊली, आज या ठिकाणी मला येण्याचा योग मिळाला। सहज बाजारात आलो होतो, पण या ठिकाणी या एवढ्या पवित्र ठिकाणी येण्याचं माझं भाग्य होतं आणि तुमच्याशी बोलायचं आता मला भाग्य मिळालं आहे। तर मला थोडीशी माहिती द्या की हे कित्येक वर्ष झाली हा जो सप्ताह आपण या ठिकाणी आयोजित करताय,
किती वर्षापासून करताय? अखिल भांडूप वारकरी समुदाय मंडळ हां. हे भांडूपमधील 13 वारकरी मंडळाचं एक मंडळ आहे अच्छा. आणि हे स्थापन झालं हरिभक्तपरायण संतवीर बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. हां. आणि आता मंडळाचं 26वं वर्ष आहे. अच्छा. 26 वर्ष नियमितपणे हा सप्ताह होतोय. 25 वर्ष झाले, आता हे 26वं वर्ष आहे. अच्छा. आता ते कधी, आता किती, आजचा कितवा दिवस आहे? आजचा कितवा दिवस आहे? आजचा पहिला दिवस आहे. पहिला आज दिवस. उद्घाटन झालं कार्यक्रमाचा, आज पहिला दिवस आहे. अच्छा. म्हणजे आजपासून हा 8 दिवस कंटिन्यू हो, सप्ताह, 8 रविवारपर्यंत 8 दिवस 8 तारखेपर्यंत. अच्छा. इथे सकाळी संत ज्ञानेश्वर गाथा पारायण, हां. दुपारी 5 ते 6 ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, 6 ते 7 हरिपाठ आणि 8 ते 10 कीर्तन. अच्छा. कीर्तनानंतर महाआरती होते पांडुरंगाची. अच्छा. आणि इथे दररोज सकाळी 9 वाजता नाश्ता असतो. अच्छा. 12 वाजता जेवण असतं. संध्याकाळी कीर्तन झाल्यावर जेवण असतं. म्हणजे महाप्रसादाची सुद्धा सोय सगळ्या पद्धतीने असते. जे वाचक आहे, रात्री जे पाहुणे येतात बाहेरून त्यांच्यासाठी जेवणाची सोय असते. अच्छा. धन्यवाद माऊली, छान माहिती दिला. रामकृष्ण. भेटू असं. धन्यवाद. सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. या आता BMCच्या निमित्त उभ्या राहिलेल्या या आमच्या ताई. अशोक केदार या चौकात असलेला, म्हणजे गाडे नाक्यावरती असलेला हा भांडूपचा हो मासळी बाजार, त्याचप्रमाणे भाजी बाजार आज आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असतो. व्हिडिओच्या बाजारामध्ये आपण कांदे बटाट्याचे दर जाणून घेतो. आज कांदे हे छोटे कांदे आहेत, 50 रुपयाला 2 किलो आहेत. आणि बटाटे कसे आहेत दादा? बटाटे 20 रुपये. बटाटे 20 रुपये किलो आहेत. म्हणजे कांदे आणि बटाटे अजूनही तशी दर स्थिरावलेले आहेत. सध्या कांदा स्वस्त आहे का की सस्ते झाले, हां आता महाग झाले काय सस्ते देतो तुम्हाला 20 हां, म्हणजे थोडंफार दर तसेच आहेत कांदे बटाटे. आता आपल्याला समोर लसूणसुद्धा दिसते, ज्याचा आपण दर नेहमी जाणून घेतो. लसूणसुद्धा बघूया, विचारूया कशी आहे दादा लसूण? 100 रुपये पाव, 80ला पाव. 100 रुपये ही पाव आहे लसूण, मस्त लसूण आहे एकदम. आणि ही 80ला पाव. 60 पाव आणि 60 पाव. थोडंसं लसूणचे दर आहेत ना, ते आता थोडेसे आपल्याला चढ दिसतात. तर आपण बऱ्याच पडल्यामुळे लसूण खराब झाली, आणि ते लसूण खराब झाल्यामुळे थोडीशी आता लसूण महाग झाली आहे. थोडे भाव वाढले आहेत त्या लसूणचे, असं झालेलं आहे. भाजीपाला वगैरे भरपूर प्रमाणात बघायला मिळतोच नेहमी आपल्याला या बाजारामध्ये. कांदे बटाट्याचा दर जाणून घेतला, लसूणचा पण दर जाणून घेतला. आज या ठिकाणी टोमॅटोचा दर जाणून घ्या. टोमॅटो कशा विचारूया. आज टोमॅटोची किंमत 80 रुपये किलो असा. म्हणजे दिवसेंदिवस काय होता की थोडंसं उत्पन्न कमी झाला की किमती वाढतात भाज्यांचे, तसंच टोमॅटोचे. जसं आपण लसूणचं बघितलं, लसूण खराब झाल्यामुळे लसूणची किंमत वाढली आहे. कारण आपण काही दिवसांपूर्वी लसूण 100 रुपये पण किलो बघितली होती, परंतु आत्ता पाव किलोचा दर आज आपण जाणून घेतला की 100 रुपये किलो आहे. हे बघा मस्तपैकी हिरवीगार भाजी आहे, बरेचसे प्रकार आहेत. मेथी आहे, लाल माठ आहे, त्याचप्रमाणे शेपूची भाजी वगैरे सगळ्या भाज्या इथे. कोथिंबीरीची जुडी एक आपल्याला जाणून घेऊची राहिली आहे. कोथिंबीरीची जुडी जाणून घेऊया. ही मोठी कोथिंबीरीची जुडी 30 रुपयाला जुडी आहे. कोथिंबीर 20 रुपयाला कोथिंबीरीची जुडी आहे. म्हणजे बरेच दिवस कोथिंबीरीचे दर काय वाढलेले नाहीत, कारण बरेच दिवस आपण बघतोय 20 रुपयालाच कोथिंबीरीची जुडी बाजारात उपलब्ध आहे. लिंबू या ठिकाणी भरपूर. आता ह्या सध्या हिरवे वाटाणे आपण म्हणतो किलो 30 हिरवा वाटाणा, जो या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात येतो, त्याची 30 रुपये किलोची किंमत आहे हिरव्या वाटाण्याची. भांडूपच्या गाढव नाक्यावरचा मस्त बाजार.
कोकणात भरपूर प्रमाणात नारळाची किमती वाढली होते. मध्यंतरीच्या काळात 40-50 रुपये अशी किंमत झाली होती. आज आपण नारळाचे दर जाणून घेऊया. थोडंसं मध्यम साईजचेच नारळ आहेत, छोटे मोठे असे सगळे साईज मिळते नारळाची. आज आपण नारळाची किंमत जाणून घेतो. 40, 35 आणि 30 वगैरे असे साईजप्रमाणे नारळ. तर हे जे साईज मध्यम साईजचे आहेत ते 40 रुपये किंमत आहे सध्या. म्हणजे आमच्याकडे कोकणात आम्ही ते 20-25 रुपयाला सुद्धा मिळतात ते. परंतु आता मुंबईमध्ये याच्या किमती थोड्याशा वाढलेल्या आहेत. म्हणजे आता बघितलं आपण, जो आमच्या सिंधुदुर्गात 20 रुपयाला वगैरे नारळ मिळतो तो आज जवळपास 40 रुपये किंमत आहे. मेथीची मस्तपैकी फ्रेश जुडी दिसते, एकदम फ्रेश मेथी आहे आणि मोठी जुडी आहे. कशी बाबा जुडी? 20 रुपयाला एवढी मोठी मेथीची जुडी आहे. बापरे, एवढी तरी आहे, म्हणजे अगदी मोठी नाशिकची मेथी आहे, वरून आलेली आहे, त्यामुळे मस्त अगदी फ्रेश आहेत. पालकच्या पण जुडी आहेत. पालक कशात बाबा? 20 रुपये. सगळ्या भाज्या पालक आणि मेथी 20 रुपये जुडी. पण सगळ्या जुड्या मोठ्या आहेत, कारण एवढी मोठी जुडी मी आज बघितली तर बापरे 20 रुपयाला. आणि मस्त जड आहे, एकदम छान आहे, म्हणजे नाशिकची भाजी आहे. आणि सध्या गाजर पण भरपूर प्रमाणात बाजारात आलेलं आहे, मोठं गाजर आहे. बाबा गाजर कैसा आहे? किलो कैसा? 40 रुपये किलो गाजर. वा, सध्या या दिवसात गाजराचं हलवं मोठ्या प्रमाणात करून करतात. हां, एकदम मस्त गाजर आहे, फ्रेश एकदम फ्रेश गाजर आहे आणि मोठी गाजर आहे. गाजराच्या बाजूला जी आमच्या ताईंचं मस्तपैकी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या, आलं, लिंबू या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, त्याचं मस्तपैकी दुकान आहे. या भांडूपच्या गाढव नाक्यावरती फळफळावळ, कडधान्य वगैरे सगळं हे उकडलेलं कडधान्य या ठिकाणी सुद्धा उपलब्ध होतं. दर असतात हे? दर कसा असतो याचा? किलोवरचा 30 रुपये पाव किलो असतं. हे बघा सगळं कडधान्य म्हणजे उकडलेलं आहे आणि ते आपण डायरेक्ट जाऊन घरी म्हणजे त्याची आमटी वगैरे किंवा उसळ वगैरे बनवू शकतो. पपई बघा केवढे मोठे आहेत, बापरे, अगदी मोठे पपई आहेत आणि पिकलेले आहेत. कसे ताई पपई ते? 50, 60 आणि 80 असे, म्हणजे जेवढे मोठे तेवढा मोठा पपई 80 रुपये, 50, 60 असे पपईचे दर आहेत. फळफळावळ पण छान मिळते या गाढव नाक्यावरच्या बाजारात. भरपूर गर्दी असते. आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मासे वगैरे विकत घ्यायला किंवा भाजीपाला जो आठवड्याला लागणारा तो घेण्यासाठी येतात. बघा भाजीपाल्याची पण कोबी वगैरे सगळं मस्तपैकी आहे, फ्रेश वाटतं भाजी. सुंदर हा बाजार आपल्याला आकर्षण असतं या बाजाराचा. कारण या बाजारात बहुसंख्य लोक कोकणस्थ असल्यामुळे आणि कोकणी लोकांचा हा बाजार असल्यामुळे कोकणातले भरपूर लोक या ठिकाणी मासे घेण्यासाठी येतात नियमित. आणि ह्या सुंदर बाजारात आपण नेहमी बघतो आपल्या ताई आहेत, ज्या ताई आपल्या नेहमी व्हिडिओमध्ये असतात आणि त्या थोड्याशा माझ्यासाठी एकदम लकी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या बऱ्याचशा लोकांना मासे घरपोच मिळतात. आपण नेहमी व्हिडिओमध्ये बघतो. ताईंकडे ना नेहमी फ्रेशच मच्छी असते. आज आपल्या व्हिडिओची मासे बाजाराची सुरुवात ताईंकडूनच मी करतो आहे. हे बघा, रावस सी विटॅमिन्सयुक्त मासो म्हणून आपण नेहमीच रावस खातो. ज्यांच्या अंगामध्ये सी विटॅमिन्स कमी असेल त्याने रावस आवर्जून खावा. जसं हाडं जर आपली ठिसूळ असतील किंवा हाडांच्या मजबूतीसाठी बोंबील मासे खाणे अगदी फायदेशीर ठरतं. आणि हे बघा मस्तपैकी हलवे आहेत, सुरमई आहेत, पापलेटसुद्धा आहेत. आता साधारण सुरमई बघा मोठे आहेत, जवळजवळ 1.5-2 फुटाच्या, म्हणजे 1.5 किलोच्या अधिकच जास्त वजनाच्या सुरमई वगैरे ताईंकडे नेहमीच उपलब्ध असतात. साधारण दर जाणून घ्या. तर या सुरमई कशा आहेत? हां, 800-1000 सुरमईची, म्हणजे साधारण 1 किलोचा दर 800-1000च असतो बाजारामध्ये. की आपण होलसेल बाजारात बघतो तिकडे 1000 वगैरे किमतीचे किलोचा दर असतो.
तर या साधारण 1 किलोच्या वगैरे सुरमई आहेत. हलवे कसे आहेत ताई आज? हलव्याची किंमत काय आहे? हलवा हां, हलवा 800 आहे. 800ला हलवे आहेत. पापलेट बघा, हलवे एकदम फ्रेश आहेत. 800 रुपये. पापलेट कसे आहेत ताई? पापलेट पण 800ला जोडी आहे. 800ला जोडी म्हणजे दोन पापलेट कशी गं? 800 800, 1000 या प्रमाणात चांगले ताजे आणि फ्रेश मासे बाजारात मिळतात. मस्तपैकी सिल्वर पापलेट म्हणतो आपण, एकदम फ्रेश आहेत. सफेद पाण्याची म्हणजे सिल्वर पापलेट महाराष्ट्र राज्याचा मासा, त्यामुळे तो अधिक फ्रेश आणि मस्तपैकी आहे. बोंबीलचे वाटे कसे आहेत ताई? बोंबील 200चा वाटा आहे. 200ला बघा, फ्रेश बोंबील. 500, 1000 ते 1200. पण बोंबीलसुद्धा नियमित आठवड्यातून एकदा तरी खाऊ पाहिजे, कारण बोंबलांमुळे हाडा मजबूत होतं असं म्हणतात. इथे मोरे आहेत मस्तपैकी फ्रेश दादांकडे. मोरीचे वाटे आहेत बघा. जो शार्क मासा, हा शार्क मासासुद्धा बहुगुणी आहे, म्हणजे उपयोगी आहे. हार्टचे जर प्रॉब्लेम असतील आणि हा मासा जर नियमित आठवड्यातून 15 दिवसांनी एकदा खालात तर हार्टचे प्रॉब्लेम तेवढे होत नाही असं म्हणतात. कसं दादा वाटे आहे? जोडी आहे, हां, जोडी 500 आहे, 400 आहे. जोडी 400 आहे. या मध्यम आकाराच्या आहेत जोड्या, आणि ह्या मोठ्या आहेत थोड्याशा 500 रुपये. मस्तपैकी एकदम फ्रेश मोरी मासे. इथे ना तुम्हाला चांगले ताजे आणि स्वच्छ मासे चांगले मिळतात इथे ताईंकडे. खाडीत मिळणारी कालवा ही आमका मालवणी माणसांना किंवा कोकणी माणसांना नेहमीच आवडतात. आता ही जी आहे 100ला ही कालवाची 1 पिशवी आहे आणि 250ला 3 पिशवी आहेत. असे मांदेली, त्याचप्रमाणे मांदेली 50 आणि ही कोलंबी 100-200, छोटे वाटे आहेत ते 100 आणि 200. हलवे, त्याचप्रमाणे कर्ली मासे बघा, कर्ली मासे पण एकदम फ्रेश आहेत. मोऱ्या 300ला 2 आहेत. आणि कर्ली कशी आहे? ही 200ची आहे, या 100ची आहे. 200 आणि 100 रुपये. मस्त फ्रेश आहेत एकदम, ताज्या करल्या आहेत. आणि कर्ली मासा काटेरी असला तरी तो चवीला एकदम मस्त असतो. हलवा बघा काय मस्त कापला, एकदम फ्रेश आहे. स्लाईस बघा हलव्याची. एकदम फ्रेश हलवा मस्त वेगळी. ते खाडीतले मस्तपैकी फ्रेश असे खेकडे दिसतात. हे बघा, हे आहेत ते मोठे खेकडे आहेत ते 1000 रुपयाला आहेत. ते भरपूर आहेत, 6 ते 7 खेकडे आहेत. छान खेकडे आहेत. या ठिकाणी आपण बघतोय ते शिंपल्यांचा मुळ्याचा प्रकार, आणि शिंपल्यांचा दुसरा प्रकार जो आहे ते तिसरे, जे आपल्या सिंधुदुर्गातल्या देवगड खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात ते तिसरे मासे. कसं वाटत आहे तिसरे? 200ला 1 आणि 600ला 3, 500ला 3. 200ला 1 वाटा तिसऱ्यांचा आणि 500ला 3 आहे. व्हाईट प्रॉन्स आहेत, पापलेट आहे, तिसरे मुळे असे बघून आपण पुढे जाऊया. मस्तपैकी बांगडे पण आहेत. तर बांगड्यांचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला अगदी फ्रेश बांगडे आहेत. 4 बांगडे आहेत मस्तपैकी, 5 म्हणजे 5 बांगडे आहेत. सॉरी, 200 रुपयाला 5 जाय बांगडे. तर जाय बांगडे या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात चांगले मिळतात, फ्रेश असतात, ताजे असतात. कालवा कशी आहे? कालवा भरपूर प्रमाणात आहे. कालवा कशी आहे? 100ला. ही एवढी मोठी पिशवी 100ला बघा. भरपूर कालवा आहेत आणि मोठी कालवा आहेत 100 रुपये. भांडुपलाच तुम्हाला एवढा म्हणजे या किमतीमध्ये तुम्हाला कालवा वगैरे मिळतात. ताई, जाय बांगडा साफ करण्याची पण पद्धत बघा कशी आहे. मस्त एकदम क्लीन करून देतात. म्हणजे मासे साफ करणं ही सुद्धा मोठी कला आहे, कारण सगळ्यांनाच मासे साफ करायला जमत नाही. काही बघा सहज बांगडे अगदी मस्त कट करून एकदम फ्रेश बांगडे आहेत. कारण रक्त दिसते बांगड्यांचं. जर बांगडे बर्फातले असतील तर ते रक्त तेवढं दिसत नाही, पण या बांगड्यांना रक्त दिसते, म्हणजे एकदम फ्रेश बांगडे. असे मासे जे आमच्या भांडूपच्या कोकणनगरच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. मांदेलीचा 50 रुपये वाटा, कोलंबी 100 रुपये, मुळे 100 रुपये, म्हणजे शिंपले 100 रुपये. असे सुंदर फ्रेश मांदेली आणि कोलंबी आपल्याला या बाजारात बघू मिळतात. भांडूप 50 रुपयाला कर्दीचा वाटा आहे, बोंबील आहे. हां मोठा वाटा लावला एवढा. असा बाजार गाढव नाक्याच्या जवळपास असल्याने या ठिकाणी सुद्धा मच्छी मोठ्या प्रमाणात सापडते, विकत घेता येते. शिंगाडा म्हणून मासा जो आहे तो खायला चविष्ट, शिंगाडा मासा म्हणून जो चविष्ट असतं खाऊकसुद्धा. आणि हे समुद्री खेकडे
आज रविवार असल्यामुळे मासे भरपूर प्रमाणात बाजारात दिलेले आहेत आणि मासे खवय्यांची गर्दी सुद्धा झालेली असते. काही भांडूपच्या 250 मांदेली 50, बोंबील 200 असे वाटे लावलेले आहेत सगळे. पापलेट आहेत छोटी मस्तपैकी आणि बोंबील आहे मस्त. रावस वगैरे तर रावस सी विटॅमिन्स युक्त असल्यामुळे रावस भरपूर लोक खातात आजकाल आणि त्याच्यामधून सी विटॅमिन्स युक्त गुणधर्म. आणि बोंबीलचे पण उपयोग सांगतो तुम्हाला. बोंबील माशांमुळे बोंबील खाल्ल्यामुळे हाडं मजबूत होतात असं म्हणतात. म्हणजे हाडांचे जे डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक्स ते नेहमी बोंबील खाण्यासाठी सांगतात. जर तुमचे हाडं कमकुवत असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात बोंबील खाल्ले पाहिजे. जर तुमच्यामध्ये डी विटॅमिन्स कमी असेल तर बोंबील खाणं अगदी उपयुक्त आहे शरीरासाठी. आणि बोंबील खाल्ल्याने डी विटॅमिन मिळतं असं म्हणतात. असे माशांचे सुद्धा भरपूर फायदे आहेत जे खाल्याने आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो. माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असलेल्या आई आणि त्यांच्यापासून माझ्या व्हिडिओची सुरुवात होते नेहमी. आज त्यांच्याकडे भरपूर गर्दी होती त्यामुळे मी थोडं पुढे जाऊन आलो. परंतु आजही त्यांच्याकडे सुंदर अशी मासे म्हणजे मच्छी म्हणतो आपण ती आहे. आणि कुठे मिळत नाही तर मला नेहमी ना खरबे बांगडे म्हणजे बांगड्याचे 2 प्रकार, खरबे बांगडे आणि जाय बांगडे. हां, जाय बांगडे पण आहेत आणि खरबे बांगडे पण आहेत. या आमच्या हो आईकडे नेहमी खरबे बांगडे मात्र बघायला मिळतात. हाबणूस आहेत, त्याप्रमाणे टोळ मासे आहेत किंवा आणखी कर्ली मासे आहेत, शेंगटी मासे आहेत, कोकरी मासे आहेत, मोडूस आहे. मोडूसाचे कसे वाटत ते? वाटाणे 200 रुपयाला 2 आहेत. अच्छा, 200 रुपयाला 2. मोडीवचे मोठे मासे आपण बघतो नेहमी आणि त्याच्या स्लाईस आपल्याला बघायला मिळतात. पण हे छोटे मोडीवचे आहेत. 200 रुपयाला 2 आहे. शेंगट्या पण आहे. शेंगटी मासा पण चवीला एकदम मस्त असतो. लाल माशाचं सार अगदी शेंगटीचं चांगलं होतं. कर्ली आहे. कर्ली काटेरी मासा असला तरी पण तो खायला चविष्ट आहे एकदम मस्त मासे. आईकडे असे नेहमीच असतात मासे. चला चालू द्या तुमचाही. पुढे आपल्या या समुद्रातल्या माशांबरोबरच आमच्या या ताईंकडे समुद्रातले मासे सुद्धा असतात आणि गोडे मासे सुद्धा असतात. म्हणजे गोड्या पाण्यातले रूपचंद, रोहू, त्याचप्रमाणे असे बरेचसे मस्त मासे असतात. हे एकदम हे पण चवीला चांगले असतात. बरेच लोक हे मासे घेतात. आणि ताईंकडे आमच्या कर्ली मासे त्याचप्रमाणे टोळ मासे भरपूर प्रमाणात ताईंकडे बघून मिळतात. काही टोळ माशांचा दर काय आहे साधारण? 200, 250, 400, मोठा 500. हे बघा मोठा जो आहे तो 500 रुपयाला. 200-250 असे टोळ माशांचे आहेत. सुरमई चांगल्या आहेत ताईंकडे. कर्ली मासे आहेत. असे मस्त मासे ताईंकडे आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. आवर्जून हाक मारली. आपल्याला प्रत्येक बाजारामध्ये कोण ना कोण आपले व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर भेटतात. दादा काय म्हणता, इथेच राहायला? हो, मी इथं भांडूपचाच आहे. आणि गाव कुठला तुमचा? राजापूर कुंभवडे. राजापूर कुंभवडे. बघता नियमित व्हिडिओ जेव्हा हाक मार. एकदम व्यवस्थित. अच्छा, कसं आवडतात ना व्हिडिओ? एकदम मस्त. प्रयत्न चाललाय तो बरा आहे ना? हो, एकदम छान. तुमच्यासारख्या आवर्जून हाक मारली. हो तुमच्यासारख्या रसिक मायबापांमुळे साहस आहे करण्याचा. धन्यवाद दादा. चालेल. मायबाप रसिक हो, कसं वाटलं हो भांडूपच्या गाडो नाक्यावरचो मासळी बाजार तसंच भाजी बाजार. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा सप्ताहसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.